नमस्कार, मी शर्वरी. मी तुमचं स्वागत करते NRT न्यूजमध्ये आणि आपला कार्यक्रम आहे हवा कोणाची. आता जसं नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आणि उत्साहात प्रचार सुरू आहे, तर आपण इथल्या जनतेचा इथे हवा कोणाची होऊ शकते किंवा इथे हवा कोणाची असली पाहिजे अशा प्रकारचे जनतेचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. पराग संधान जे BJP करून हे नगराध्यक्ष करता एकदम चांगला माणूस आहे. तुमचं मत काय आहे त्यांच्या बाबतीत? मत माणूस चांगला आहे, सामाजिक माणूस आहे, सगळ्या माणसं संग मिळणारा माणूस आहे तो. विवेक कोल्हेंच्या नेतृत्वाखाली हे सगळं होणार आहे, तर मग तुमचं विवेक कोल्हेंबद्दल काय? आम्ही चांगले मत आहे आमचे, त्यांच्यावर प्रेम आहे आमचं, कोल्हे घराण्यावर आमचं. तुम्हाला काय वाटतं? कामं करताय ना ते, कामं काय झाले आजपर्यंत? चांगले कामं केले त्यांनी. कोल्हे साहेबाच्या राज्यामध्ये चांगले कामं झाले. यापुढे कामं हो, चांगले कामं होतील. तुम्हाला काय वाटतं की आता काय कामं राहिलेले आहेत, जे कामं झालेले नाही आणि जे पूर्ण करून घ्यायचे, तर तुमचं काय ते मत? होतील ना, पूर्ण होतील ना. काय अशी काय कामं आहेत की जे राहिलेले आहेत? तर काय आहे, थोडेफार रोडचे याचे त्याचे काम आहे, गटरीचे काम आहे, ते काम होतील ते. काय प्रॉब्लेम आहे? नाही, कोल्हेताईंचा हे प्रयत्न होता की कोपरगावकरांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळालं पाहिजे. त्याच्यातून त्यांनी योजना आखली होती. निळवंडेतून डायरेक्ट कोपरगावला पाईपलाईनद्वारे पाणी आणायचं होतं. मग आता तो त्यांचा हा सफल नाही झाला त्यात. मग तुम्हाला काय वाटतं? तो होईल का? हा, जे जर यांना जर ताकद मिळाली आणि जर सत्तेत आले तो शक्य होत. तुमची अपेक्षा आहे? कोपरगाव मध्ये आता गटारा बिटारा नाही, पाणी 5 दिवसातून येतं. अजून अजून काय बाकीचे आता हे असे डिवायडर बघा हे कसे ते चांगले लावले पाहिजे, लाईट बीट दिले पाहिजे चांगले. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं? आम्हाला वाटतं समाधान संधान आपलं ते पराग संधान साहेब आले पाहिजे अध्यक्ष बीजेपी साठी. ते काम करतात का? हा, करताय ना, चांगलं आहे. तुमची अपेक्षा आहे की ते निवडून आलेच का? आले पाहिजे ते. हा, संधान साहेब निवडून आले पाहिजे. चांगले माणूस त्यांच्याकडनं अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे? ते खूप कामाचा माणूस आहे. संधान साहेब म्हणजे खूप कामाचे आहे. मागच्या पंचवार्षिकला ते उभे होते, थोड्या मतांनी पडले होते. यावेळेला त्यांचा नंबर 100% लागेल आणि ते आलेच पाहिजे. अजून तुमच्या अपेक्षा असं सांगा. ह्याच अपेक्षा आमच्या जनतेच्या. तुम्हाला काही आता एकच आहे ना, आम्ही बसलो आता दोघे. तुमचं काय मत आहे? कशाविषयी? त्यांनी सांगितलं की पराग संधान साहेबांनी काम करतात, ते आले पाहिजे. कोण आमदाराविषयी का? नाही नाही चांगले हा, चांगलं माणसं आहे ते कामाच्या लायकीचे आहे ते संधान साहेब चंदन साहेब. आणि हा? तेच आले पाहिजे. आज तर गरज त्यांचीच आहे. आज गरज कामा होतील पुढचे. शहराला पाणी आणि पाणी पुरवठा रोज होईल, दिसाड होईल. दिसाड होईल. 5-5 दिवसाचं हे जे होतं ते दिसाड होऊन जाईल. माणूस चांगला आहे तो. हो 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 हो, 100% बदलणारच. आहे, साऱ्या गोष्टी चांगल्या आहे, त्याच्यामुळे पराग संधान हे निवडून येणारच आहे. कल्याणबद्दल काय? विवेक कोल्हे युवा नेते आहे कोपरगावचे आणि चांगला आहे, माणूस पण चांगला आहे. आता जसं लोकांनी हे सांगितलंय की पाण्याचे वगैरे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पाणी, धूळ, रस्ते वगैरे सगळे, तर मग ते सॉल्व्ह करतील? हो, मग विवेक कोल्हे यांची एकदा नगरपालिकेवर सत्ता आली की ते करून टाकतील. तुम्हाला पूर्णपणे हो, मग तुमचं पूर्ण मत पराग संधान. तुम्हाला काय खात्री आहे? खात्री नाही. आमच्या गावामध्ये मागच्या पंचवार्षिक पासून कोपरगाव धूळमुक्त नाही झालं, तर डबल धूळयुक्त झालंय. आणि 400 कोटीच्या वल्गना झाल्या, 4000 कोटीच्या, पण 4 रुपयाचा पण विकास दिसत नाही गावामध्ये. धूळ, आमचे ड्रेनेज साफ करायला कोण येत नाही, ड्रेनेज फुटलेले. आमच्या इथं विकासच झालेला नाही. तर विकासाचे मोठमोठे पोस्टर लावलेले, बस पोस्टरवाल्यांचा विकास झालेला आहे. मग तुमचं मत पराग संधानात तुम्हाला विश्वास आहे का ते काम करतील? 100% ते विजन घेऊन आलेले माणसं आहे आणि कोपरगावचा विकास असाच माणूस करू शकतो अशी आम्हाला 100% खात्री. तुमचं विवेक कोल्हे यांच्याबद्दल काय मत? विवेक कोल्हे युवा आहे आणि युवा वर्गाला बरोबर घेऊन गावाचा विकास कसा होईल हे त्यांचं विजन आहे आणि ध्येय आहे. पण बाकीच्या लोकांचं कसं आहे, तर इलेक्शन आलं का सांगायचं आम्ही हे करू ते करू. आता काका कोयते 20 वर्षापासून राजकारणात नव्हतेच,